सिंधू ते कृष्णा भाग चौथा. आमच्या गोकुळात. शाळेला जाण्यापूर्वीचे माझे दिवस असे हुंदडण्यात गेले. पण कधी न कधी शाळेत जाणं अटळ होतं याची मलाही जाणीव व्हायची. आमच्या शिकारपूरमध्ये मोठी हिंदू पाठशाळा होती. आमच्या सगळ्या घराण्याची तीच शाळा, हिंदू जाती पाठशाला हे त्या शाळेचं नाव होतं. एके दिवशी मी त्या शाळेत दाखल झालो. गल्लीतल्या मुलांसोबत मी जायचो, पण मला शाळा अजिबात आवडत नसे. मग कधीतरी शाळा चुकवायची. घरच्यांना किंवा मास्तरांना जर कारण पटलं नाही तर त्याबद्दल मास्तर शिक्षा द्यायचे. कडाक्याची थंडी वगळता वर्षातला पुष्कळसा काळ उकाड्यात असायचा. उन्हाळी सुट्टी 2-3 महिने, पण त्या व्यतिरिक्त उकाडा 5वीलाच पुजलेला असे. शाळेची उंच छपरं असत आणि त्याला आडवी काठी टांगून मोठं पडद्यासारखं झालरीचं कापड आडवं बांधून पंखा बनवत. एकानं भिंतीजवळ उभारून त्याची दोरी मागं पुढं ओढत राहिलं की वर्गातल्या सगळ्या मुलांना वारा मिळे. शाळा चुकवल्याबद्दल ही पंख्याची दोरी ओढत राहण्याची शिक्षा ठरलेली असे आणि माझी शाळेतली उपस्थिती अभ्यासापेक्षा ही दोरी ओढण्यातच संपायची. एरवी मी तसा दंगेखोर किंवा हूड वगैरे नव्हतो बरं का. त्या काळी सिंधू प्रांतातल्या मोठ्या शाळा म्हणजे हायस्कूलं मुंबई विद्यापीठाशी जोडलेले होते. पंजाब मॅट्रिक्युलेट युनिव्हर्सिटीचं केंद्र लाहोरला होतं. मी प्राथमिक 1ली-2री केली आणि एकदम इंग्रजी 1लीत म्हणजे आत्ताच्या 5वीत प्रवेश घेतला. त्यामुळं मधली 2 वर्ष वगळून मी पुढं गेलो. तेव्हा वयाची अट वगैरे काही नव्हती. अभ्यासातली गती प्रगती बघून मास्तर तशी परवानगी देत असत. लाहोर आणि मुलतान या शहरात परीक्षांचं केंद्र असे. त्या काळी मॅट्रिकच्या परीक्षेत संस्कृतला पर्यायी भाषा म्हणून पर्शियन होती. पण आमच्या शाळेत पर्शियनची सोयच नव्हती आणि 8व्या इयत्तेपासून संस्कृत विषय घ्यावाच लागे. माझ्या लहानपणी आमच्या घरी वीज नव्हती, परंतु रॉकेलचे मोठे दिवे आणि कंदील असत. सगळे व्यवहार दिवे लागणेपर्यंत आवर्ते घेतले जायचे. कंदिलावर मुलांचा अभ्यास चाललाय असलं दृश्य कुठंच दिसायचं नाही. हिंदू मुस्लिमांचे प्रश्न या दरम्यान शिजू लागले होते. शाळेतल्या वयात असताना आमच्या शेतावर आम्ही जायचो. आंबे घरी यायचे. शेतातले गडी मजूर मुस्लिम होते, पण त्यांच्यात हे नवं वारं खेळू लागल्याचं कुठंही जाणवत नसे. मोठ्या मंडळींच्या गप्पातून सभांमधून ते उल्लेख होत असत. आमच्या शिकारपूर शहरात त्याची तीव्रता फारशी नव्हती, कारण गाव सगळं हिंदूच होतं आणि ते सर्व संपन्न होतं. खरं सांगायचं तर हिंदू जरा आगाऊही होते. मी 8-10 वर्षाचा असताना हिंदू मुस्लिम दंगा झाला होता. त्यावेळी हिंदूंनी मुस्लिमांना खरपूस हाणलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रसार खूप होता. लाहोर, कराची या शहरात त्यांच्या कवायती होत. छोट्या मोठ्या गावात शाखा लागत. मात्र त्यांचा दंगलीशी कुठेही दुरान्वयेसुद्धा संबंध नसे. त्याचवेळी राजकीय परिस्थिती वेगानं बदलत होती आणि त्याचा अपरिहार्य परिणाम धर्मद्वेष वाढवण्यात होत होता. हिंदुत्वाचं जागरण त्याच काळात संघाच्या स्वरूपात संघटित होत होतं. हा योगायोगही असेल. मुस्लिमांनी मुद्दाम काही खोड्या काढल्या तर त्यांना अंगावर मार खावा लागे, इतकं हिंदूंचं प्राबल्य आमच्या भागात होतं. 40 सालच्या सुमाराला जो दंगा झाला त्यात भुसकाभुसकीपर्यंतचे प्रकार झाले. 1940 त्यात हिंदू विजयी झाल्याची चर्चा मोठी माणसं करत. हे वातावरण आणखी तापत गेलं आणि त्यानं भीषण वळण घेतलं. त्यात आमची मॅट्रिक परीक्षा आणि आमचं शिक्षण यांचीच होळी झाली. पुढच्या कलाटणीमुळं माझं बालपणच नव्हे तर सगळं जीवनच पार बदलून गेलं. सिंधू ते कृष्णा
भाग चौथा आमच्या गोकुळात. लेखक TB लुल्ला. संकलन आणि शब्दांकन वसंत आपटे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. सिंधू ते कृष्णा.